अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. या ठिकाणी माघार घेण्याची मानसिकता आज सकाळी राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. पण काल संध्याकाळी आमदार संपर्क त्यांनी बोलता मला बोलले की तू अजून मला नाही आहे. हा मतदारसंघ हा मतदारसंघ असताना या ठिकाणी खरा प्रतिनिधी तरुण पाहिजे, तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणार असला पाहिजे. त्या ठिकाणी जे माझे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार, ते याची सगळ्यांनी मुलांना असताना मला तुला भविष्यात संधी देईल. तो एक वेळा मला आले या ठिकाणी आमचे पुत्र एका नगरसेवकाशी, एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिक मधल्या बोलताना बोल की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे. एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दरारेवरतील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती ठिकाणी केली असती तरी आमची माघार आणि पाठिंबा नक्कीच भेटला असता. पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवेचनेत होतो. आणि त्या विवेचनेतून साठी माझा तरुपताने पक्का झाला की निवडणूक कंटेन करणार. मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिका मी 3 वाजेपर्यंत थांबलो. 100% मी गिरीशभाऊ माझ्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या. पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्याने ठेस पोचली आणि त्यानंतर निर्णय हा बदलला. आता ते सार्वकार आहे म्हणजे असं विजयनगर सेवकाबद्दल जवळ ते बोलले मला त्यांचं नाव त्या ठिकाणी उघड नाही करायचं. शेवटी त्या माणसाने पण आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी ऐकण्यासारखं होतं. तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या आपल्याला भेटलेला आहे किशोर दराडेंचा. मला त्यांचा प्रयत्न एकदाही पण आले नाही. काल किशोर दराडेंचा त्या ठिकाणी मला फोन आणि बनवूनच मला बोले. मी आपल्याला फॉर्म भरला त्या दिवसापासून सांगतोय का 619 मतदार आहे. मी 619 मधल्या किमान 350 लोकांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे आणि त्यांना माझ्या भूमिका स्पष्ट करणार आहे आणि माझ्या बाजूने वळवण्याचा मी प्रयत्न करेल. नाही आता पुन्हा तीच गोष्ट येते. मी या निवडणुकीचा तुम्हाला मागील 25-30 वर्षाचा इतिहास पण सांगितलेला आहे की ज्यांच्याकडे मतदान नव्हते ते लोक या मतदारसंघात आमदार झाली. निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची. या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठलीही थेअरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही. कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार. आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे. मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो. मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही. मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय. मी त्यांच्या संस्थेबद्दल कुठेही अक्षरपाळ शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.